रीमा एका गरीब घरातील मुलगी. रीमाच्या वडिलांना एकूण 6 मुली. रीमा सगळ्यात मोठी मुलगी. घरात 18-20 दारिद्र्य असे हे देशमुख कुटुंब. वडील जीप चालक होते, पण सतत दारूच्या नशेत असत. त्यांना कधीकधी दारूची नशा एवढी चढत असे की त्यांना घरी यायचं भान राहत नसे. गावातच बरेचदा कुठेतरी दारू पिऊन पडत होते. मग गावातलं कोणीतरी बघितलं की येऊन सांगत असत. मग या मुली जाऊन वडिलांना घरी घेऊन येत होत्या. रीमाचे वडील चौथी मुलगी झाल्यामुळे जे दारू प्यायला लागले ते आजपर्यंत रीमा मोठी मुलगी 20 वर्षाची झाली तरी त्यांनी दारू सोडली नाही. दारू पिऊन बायकोला मारणे हे घरातच रोजचं चालू असे. रीमाच्या आईने लोकांची धुणी भांडी करणे, लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याची कामे करणे अशी कामे करून मुलींना वाढवलेलं होतं. मुली आईवडिलांची भांडणं बघतच मोठ्या झालेल्या होत्या. आईने कष्टाने कमावून आणलेल्या पैशावर पण वडिलांचा डोळा होता. ते पैसे पण वडील कधी कधी आईकडून हिसकावून घेत. आई रडत बसायची, ओरडत असे, पण दारूच्या नशेत वडिलांना स्वतःचंच भान राहत नव्हतं. मुली मोठ्या झाल्या होत्या, त्यांनाही आई वडिलांची रोजची भांडणं, वडिलांचे हे वागणं आवडत नसे. पण आई बिचारी साधी असली तरी ती अजून एकच मत होतं, मी अजून 4 घरची धुणी भांडी करेल, पण तुम्ही मुलींनी शिका. पण आईची कमाई बघता आईला ही 6 मुलींना शिकवणे जमत नव्हते. पण त्या माऊलींनी जिद्द सोडली नाही. ती मुलींना म्हणत असे, तुम्ही शिका. शेवटच्या एका मुलीला 7 वर्षे होऊन गेली होती तरी आईला शाळेत घालायला पैसा अभावी जमत नव्हती. आई रडत असे, मुलींना आईची हतबलता कळत असे, पण मुलींचं वडिलांपुढे काहीच चालत नसे. वडील असे का वागतात हे त्यांना आईने सांगितलं असतं, पण मुलींचे मत असे की बाबांनी आता आहे ते स्वीकारून दारू सोडावी. पण आता बाबांना दारूची एवढी सवय झालेली असते की त्यांना दारू पिल्याशिवाय जमतच नाही. बाबा आईला मारायला लागले की मुलींमध्ये पडत असतात, पण बाबा त्यावेळी दारूच्या नशेत मुलींवर पण हात चालवत होते. आईने या सगळ्याला त्रासाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती माऊली गळफास लावून स्वतःला या सगळ्या त्रासातून मुक्त करून घेणार होती. पण नशिबाने 3 नंबरची मुलगी तिची तब्येत बरी नसल्यामुळे शाळेतून लवकर घरी आली आणि तिने हा प्रकार बघितला आणि आरडाओरडा करून शेजाऱ्यांना हाक मारली आणि आई वाचली. पण त्या प्रकारानंतर मुली घाबरल्या. आईला बोलल्या, आई तू असं काही केलं असतं तर आम्ही एकटे पडलो असतो, मग बाबांनी आम्हाला अजूनच त्रास दिला असता. 6 मुली त्या दिवशी आईला बिलगून खूप रडल्या. आईला बोलल्या, आई तू आम्हाला वचन दे की तू असं काहीच पुन्हा करणार नाहीस. आई पण हमशी रडू लागली. म्हणून बोलली की लग्नाला एवढी वर्ष होऊन पण माझा त्रास संपत नाही, म्हणून मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. चुकलं माझं. माझ्या पाठीमागे माझ्या मुलींचं काय होईल याचा विसर पडला मला या सगळ्या माझ्या त्रासात. रीमाचं कुटुंब राहत असलेलं गाव तसं छोटं असल्यामुळे गावात नोकरीच्या काही संधी नव्हत्या. शाळा पण खूप दूर होती. रीमा आईला म्हणत असे, आई मी अजून जरा मोठी झाली की कुठेतरी नोकरी करेल, म्हणजे तुलाही आधार होईल. पण गावात नोकरीची काही सोय नव्हती आणि त्या दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्यासाठी गाठीशी पैसा नव्हता. आई कमवत असलेले थोडेफार जे पैसे असतात ते बाकीच्या बहिणींच्या शिक्षणाच्या खर्चासाठी होत असत. घर खर्चासाठी लागत असेल त्यात वडील आईकडून दारूसाठी सतत तिचे पैसे बाजूला काढलेले हिसकावून घेत होते. घरची परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच होती. तीच गरिबी, तेच वडिलांचे रोजचे दारू पिऊन येणं. वडील रात्र रात्र दारूच्या नशेत बडबडत असत. घरातल्या सर्व गोंधळामुळे मुलींचा अभ्यास पण नीट होत नव्हता. मुली आई रडली की नेहमी म्हणत असतात, आई तू काळजी करू नकोस, आपली परिस्थिती सुधारेल. एका दिवशी रीमाचे वडील घरी येऊन सांगतात की रीमासाठी एक स्थळ आणलं आहे. मुलगा वकील आहे, त्याचं घर पण स्वतःचं आहे, घरची परिस्थिती पण चांगली आहे, मुलगा श्रीमंत आहे.
रीमा रडू लागली आणि बोलते, बाबा मला एवढ्यात लग्न करायचं नाही, मला अजून शिकायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. रीमाचे वडील रीमाला ओरडतात आणि बोलतात, मी सांगतोय ना सर्व चांगलं आहे. रीमाची आई पण बोलते, कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ? तुमच्या कुठल्या दारुड्या मित्राने तर नाही ना सांगितलं? मुलीच्या आयुष्याची वाट लावू नका, तिला शिकू द्या ना. रीमा खूप रडते आणि बोलते, बाबा असं करू नका, मी लहान आहे अजून. पण वडील बोलतात की मला काही माहीत नाही, मी सांगतोय ते ऐकायचं तू. बाबा बोलतात, उद्या त्या मुलाने तुला भेटायला बोलावलं आहे, आपल्या इथल्या जवळच्या हॉटेलवर. तुझ्या लहान बहिणीला घेऊन जा, त्याला आधी तुझ्याशी बोलायचं आहे, मग लग्नाचं ठरवूया असं बोलतो आहे. उद्या कुठली नाटकं न करता सरळ त्याला भेटायला जायचं. रीमा रडतच असते. वडील बाहेर निघून जातात. मग आई पण रीमाला समजावते की एकदा भेट तरी, ते एवढे बोलत आहेत तर. अरे मराठा होईना, पण आईचं ऐकून रीमा आईचं ऐकून तयार होते. रीमा दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये त्या मुलाला भेटायला जाते. त्याला बघूनच रीमा अवाक होती. रीमापेक्षा खूपच वयाने मोठा दिसत होता. मुलगा रीमापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. रीमा 20 वर्षाची तर तो मुलगा 35 वर्षाचा होता. रीमा त्याला बोलते, मला लग्न नाही करायचं, मला डॉक्टर व्हायचं आहे. मला माझ्या वडिलांनी जबरदस्तीने इथे पाठवलं आहे. तर तो मुलगा बोलतो, अगं हो, आल्यापासून तूच बोलत आहेस, माझं जरा ऐकून तरी घेशील का? मग तुझा निर्णय घे. तो त्याची कहाणी सांगू लागतो. मुलाचं नाव राजेश होतं. राजेश सांगतो, माझे आईवडील मी 18 वर्षाचा असताना एका कार अपघातात वारले. तेव्हा माझी बहीण 15 वर्षाची होती आणि मी 18 वर्षाचा होतो. मी नुकतीच 12वीची परीक्षा पास झालो होतो. आमच्या घरी मी, आई वडील, आजोबा आणि माझी लहान बहीण असे चौघच होतो. आई बाबा वारल्यावर आजोबांनी अंथरूण धरलं, ते अगदी शेवटपर्यंत. 3 वर्षांनी ते वारले. घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली होती. पण एक चांगलं होतं की आई बाबांची सेविंग खूप होती. आजोबा पण गव्हर्नमेंट जॉबमधून रिटायर होते, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पेन्शन होती. आणि आई बाबा चांगली नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती तशी चांगली होती. कालांतराने मी शिकलो, वकील झालो. छोट्या बहिणीचे एका मुलावर प्रेम होते. नशिबाने तो मुलगा पण चांगल्या घरातला असल्यामुळे मी त्यांचं स्वखुशीने लग्न लावून दिलं. हळूहळू माझंही लग्नाचं वय होत चाललं होतं. बहिणीच्या लग्न झाल्यापासून मी घरात एकटाच राहत होतो. माझं वय 27 होतं. मग म्हणून मी लग्नासाठी एक विवाह मंडळात नाव नोंदवलं. 2 महिन्यांनी तिथूनच तर आलो. मी मुलीचा फोटो बघितला. मला ती मुलगी आवडली आणि मी तिच्या घरच्या नंबरवर फोन केला आणि सांगितले की मी विवाह मंडळाद्वारे मला हा नंबर मिळाला आहे आणि मला फोटो बघून मुलगी आवडली आहे. मुलीचे वडील फोनवर बोलत होते. ते बोलता बोलता बोलले, चालेल, आपण 4 दिवसांनी रविवारी बघण्याचा प्रोग्राम ठेवू. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला. मी मनातून खूप खुश होतो. मी रविवारी मुलीला बघण्यासाठी गेलो. मुलगी जास्त गोरी नव्हती, सावळीच होती, पण नाकीडोळी छान होती. मला आवडली मुलगी. पण त्या दिवशी जास्त काही बोलली नाही. माझ्याही जास्त काही अपेक्षा नव्हत्या. 2 दिवसांनी मुलीकडचे माझं घर बघायला आले. मुलीचे 2 भाऊ आणि वडील घर बघून गेले आणि 4 दिवसांनी तिच्या वडिलांनी कळवलं की आमचा होकार आहे. मला पण खूप छान वाटलं. पुढच्या महिन्याचा त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला आणि साखरपुडा लग्नाच्या 3 दिवस आधी करायचं ठरलं. मी आता लग्न ठरलं म्हणून मुलीच्या वडिलांना बोललो की मला मुलीला एकदा भेटायचं आहे. बोलायला लागलो, अहो असं आमच्या घरी चालत नाही. साखरपुडा पण झाला नाही आहे अजून. पण मी बोललो की एकदाच भेटू द्या, बोलायचं आहे. हो नाही करता करता मुलीचे बाबा तयार झाले. मुलीचं नाव निशा होतं. ती मला भेटायला आली 2 दिवसांनी, पण खूप कमी बोलत होती. मी सगळं बोलत होतो.
तिला विचारत होतो, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत, तुला मी आवडलो ना? तर ती हो होच करत होती. मी तिला विचारले, पण तू बोलत का नाही जास्त? तर ती म्हणाली की पहिल्यांदाच मी अशी कुणाला तरी हॉटेलमध्ये भेटायला आली आहे, त्यामुळे कसं तरी वाटतंय. मग मी पण म्हटलं लाजत असेल. मग नाश्ता करून आम्ही हॉटेलमधून निघालो. मी घरी आलो, छोट्या बहिणीला फोन करून बोललो. ती मुलगी बोलत नव्हती जास्त, तर ती पण म्हणाली लाजत असेल. मग बहीण बोलली की माहेरी येते 15 दिवस लग्नाच्या तयारीसाठी. बहीण आली. मी आणि तिने मिळून सर्व खरेदी केली. साखरपुडा ठरल्याप्रमाणे पार पडला. निशा छान दिसत होती. 3 दिवसांनी लग्न होतं. आदल्या दिवशी हळद लावली गेली. मी छानपैकी स्वतःला सूट शिवून घेतला होता. बहीण आणि तिचा नवरा दोघं पण सर्व जातीने लक्ष देऊन मदत करत होते. साखरपुड्यानंतर 3च दिवसांनी लग्न होतं, म्हणून बहिणीचा नवरा पण मदतीला माझ्याच घरी राहिला होता. लग्नाचा हॉल माझ्याच घरापासून तसा जवळच होता. माझ्याच एका मित्राचा हॉल होता तो, त्यामुळे कन्सेशनमध्ये सर्व भाडे वगैरे पडणार होतं. त्यामुळेच तो ठरवला गेला. लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे तयार होऊन हॉलवर पोहोचलो. मुलीकडचे आले होते नुकतेच. सर्व तयारी चालू होती. दुपारी 11:30चा मुहूर्त होता लग्नाचा आणि 10:15च्या दरम्यान हॉलमध्ये खूप गडबड चालू झाली. मुलीचे वडील तिच्या बहिणीला ओरडत होते. सर्व पाहुणे काय झालं करू लागले. मलाही समजेना काय चालू आहे. म्हणून मग बहीण म्हणाली, तुझी तयारी तू कर, मी बघते. बहीण बाहेर गेली तर समजले. निशा पळून गेली होती हॉलमधून. बहीण घाबरली. न सांगता सगळीकडे एकच गोंधळ चालला होता. नवरी मुलगी गेली असं हॉलमध्ये नुसता गोंधळ चालू होता. मी पण रूममध्ये माझी तयारी करत होतो. मी धावतच बाहेर गेलो. निशा मेकअप करायला पार्लरवाल्या मुलीबरोबर रूममध्ये गेली होती आणि त्या रूमच्या पाठच्या दरवाजाने पळून गेली होती. त्यात पार्लरवाली पण तिची मैत्रीणच होती. तिने या सगळ्या प्रकारात निशाची साथ दिली होती. खूप गोंधळ झाला. मी निशाच्या आईबाबांना ओरडत बोललो, मला सांगायचं ना आधीच, तुमच्या मुलीचं असं काहीतरी बाहेर चालू आहे ते. तर ते बिचारे रडून बोलू लागले, आम्हाला यातलं काहीच माहीत नव्हतं. त्यांनासुद्धा या निशाच्या प्रेम प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. तिचे बाबा तर बिचारे माझे पाय धरून रडू लागले. आम्हाला माफ करा बोलू लागले. तिची आई पण रडत होती खूप. भाऊ पण बिचारे नाराज झाले होते. मी अक्षरशः आरळकुंडीला आलो होतो. भरलेला हॉल हळू 1 तासात खाली झाला. माझी बहीण पण रडत होती. भाऊजी मला समजवत होते की आता काय करायचं. ती गेली ऐनवेळी दगा देऊन. तो सजलेला हॉल, लग्नाची उत्सुकता सर्वच एका क्षणात संपलं होतं. आता आम्ही सगळेच घरी निघालो. मी फेमस वकील असल्यामुळे खूप मोठी मंडळी लग्नाला आली होती आणि त्या सर्वांचं सर्वांसमोर निशाने मला मान खाली घालायला लावली होती. सगळेच मला समजावत होते, झाले ते झाले, त्यात तुमचा काही दोष असं बोलत होते. बहीण पण त्या दिवसानंतर अजून 2 दिवस राहून पुन्हा तिच्या घरी गेली. पुन्हा मी एकटाच उरलो होतो घरात. पण मी त्या सगळ्या प्रकारानंतर स्वतःला कोंडून घेतले. एवढे होपलेस वाटत होते की घरातून बाहेर पडायला नको वाटत होतं. कोणीतरी बाहेर गेल्यावर बिल्डिंगमधले विचारेल लग्नाबद्दल, कोणीतरी काहीतरी बोलेल असं सारखं वाटत राहिलं. मी 8 दिवस बाहेर गेलोच नाही. दूधसुद्धा आणायला गेलो नाही बाहेर. घरात बसून विचार करत असायचं की आई वडील देवाने लवकरही लावून नेली. आता कुठे जरा सुख येईल असं वाटत असताना हे घडलं. मी झाल्या प्रकाराने खचलो होतो. पण मग मी लग्न कधीच न करण्याचा निर्णय घेतला. मनासारखं वाटू लागलं की माझं नशीब खराब आहे. 2-3 महिने गेले या सगळ्यातून बाहेर यायला. मग मी ठरवलं आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूयात, म्हणजे या सगळ्याचा विसर पडेल. आणि त्यामुळे स्वतःला कामात एवढं झोकून दिलं की आजपर्यंत मी शहरातला सर्वात मोठा वकील आहे. मी केसेस घेत गेलो, जिंकत गेलो, खूप प्रसिद्धी मिळत गेली. बरेचदा क्लायंट विचारायचे, सर तुमचे लग्न नाही झाले का?
मी नाही असं बोलून विषय संपवायचो. पण कोर्टात जोडप्याच्या केसेस बघून नेहमीच वाटायचं की मी एकटाच आहे. कालांतराने मलाही वाटू लागलं, किती दिवस अजून एकट्याने जेवण करून स्वतःच खाणार. रोज तेच 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 कंटाळवाणं रुटीन. घरी आल्यावर जेवण करणे, टी व्ही बघणे, वाटलं तर जेवण करणे, नाहीतर एकटाच बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवून यायचो. एकट्याने हा गाडा ओढण्याचा आता कंटाळा येऊ लागला. मग वाटू लागलं की आता आपल्याला साथीची गरज वाटत आहे. पण उतारवयात कोणाची तरी असं वाटू लागलं. पण या सगळ्यात लग्नाचं वय निघून गेलं होतं. आणि एक दिवस तुझे एक दूरचे नातेवाईक माझ्याकडे एक केस घेऊन आले होते. त्यांची केस संपेपर्यंत त्यांच्या आणि माझी चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी मला हे तुझं स्थळ सुचवलं. ते बोलले, पण त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. 6 मुली आहेत. वडील खूप दारू पितात. आईच घर काम करून सगळं चालवते. म्हणून मग मी म्हटलं की माझ्यामुळे कोणाचं तरी भलं होणार असेल तर जाऊन भेटूयात त्या मुलीला. म्हणून तुला भेटायचं ठरवलं. राजेश बोलतो, मला तुला बघायला यायच्या आधी खरंच तुझं वय माहीत नव्हतं. एक मुलगी लग्नाची आहे असंच फक्त तुझ्या त्या नातेवाईकांनी सांगितले होते. मी मुलगी बघायला यायला पण तेवढा मनापासून तयार नव्हतो. पण मग म्हटलं एकदा भेटून तर बघू आणि तुला भेटायला आलो. पण तू आल्या आल्या काम माझं काहीच ऐकून न घेता तुझी बडबड चालू केलीस. मला मान्य आहे तुला शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. पण एक सांगू का, एक तर तुमचं गाव खूप आडगाव आहे. त्यामुळे त्यात सुधारणा व्हायला बरीच वर्षे जातील. त्यात नोकरीसाठी कुठे लांब राहणे तुला शक्य नाही. घरी वडील आईला खूप त्रास देतात. पैशांची तंगी आहे. घरात असं असताना तू डॉक्टर कशी होणार? तू डॉक्टर होण्यासाठीचा खर्च कसा करणार? तुला डॉक्टर होण्यासाठी किती पैसे लागतील हे तरी माहीत आहे का? कशी तुझी आई घरकाम करून तुम्हाला 6 मुलींना पुढे शिकवणार आहे? डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात. त्याचा खर्च खूप असतो. तुम्हाला कसं जमणार? राजेशचं बोलणं ऐकून रीमा पण विचारात पडते. राजेश बोलतो, एक ऑप्शन देऊ का तुला? रीमा बोलते, हां बोला. मी चांगला वकील असल्यामुळे माझ्याकडे तशी बरीच सेव्हिंग्स आहेत. त्यात माझ्या नशिबात आई वडिलांचे सुख पण नाही. हे एकुलत्या एका बहिणीला लग्न होऊन वर्ष झाली तरी मूल होत नाही. म्हणजे मामा होण्याचं सुख पण नाही. मामा झालो असतो तरी बाळासाठी खूप काही घेतलं असतं. त्याचे लाड केले असते. त्यात पैसा खर्च केला असता. पण ते पण नाही. त्यामुळे आजपर्यंत पैसे साठवतच गेलो. तू लग्न केलेस तर मात्र मी तुला नक्कीच डॉक्टर करेन. आपण तुझ्या माहेरच्या परिस्थितीसाठी पण काहीतरी विचार करू. तुमची खोली 10 बाय 15ची. त्यात तुम्ही 8 माणसे राहता. तुझ्या वडिलांच्या दारू प्यायच्या सवयीमुळे बाकीच्या बहिणींना पण नीट अभ्यास करता येत नाही. आपण दोघं मिळून या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन काढू. वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवू. दारू सुटेल का बघू. तुझ्या घरचे या गावात कायम राहिले तर आडगाव असल्यामुळे तुझ्या बहिणींची प्रगती पाहिजे तशी होणार नाही. आपण तुझ्या घरच्यांना शहरात सध्या एखादा रूम घेऊन देऊ. त्यामुळे तुझ्या बहिणी चांगल्या शिकतील आणि वडिलांची दारू सुटेल तर सगळे प्रश्न सुटतील. तुझे बाबा जर दारू पिले नाहीत तर ते त्यांची रिक्षा नीट चालवतील आणि त्यातून त्यांचा इन्कम चालू होईल. आईला घरकाम करायला लागणार नाही. माझी घरची परिस्थिती खूप चांगली आहे. पण मला साथ हवी कोणाची तरी. मी एकटाच राहतो. कोणीच सोबत नाही. म्हणून सुट्टी असली तर दिवस जात नाही. एकट्याला कंटाळा येतो. कोणीच बोलायला नाही. सगळ्या मित्रांची लग्न झाली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर बिझी असतात. म्हणून मी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. तुला कदाचित माझं बोलणं पटत नसेल, पण तू घरी जाऊन शांतपणे विचार कर ह्या सगळ्याचा. आपल्या लग्नामुळे घरच्या सर्वांचे प्रॉब्लेम सुटणार आहेत. तू म्हणत असशील की मी हे सगळं तुझ्यासाठी का करतोय, तर त्याचे उत्तर असं आहे की मला मनापासून वाटतं की कमी पैशाच्या अभावी तुमच्या ही मुलींचे शिक्षण रोखडू नये. पैसा नसेल तर कसे शिकणार तुम्ही पुढे? आता निर्णय पूर्णपणे तुझा असेल. तुला मी डॉक्टर करेनच याबद्दल तीळमात्र शंका नाही. मी वकील आहे.
त्यामुळे माझ्या जबानीला पक्का राहणार आहे. तू सगळ्या बाजूने विचार करून 8 दिवसात मला तुझा निर्णय कळव. हो किंवा नाही, जे काही असेल ते. मी माझा फोन नंबर देतो तुला, त्याच्यावर कॉल करून कळव. रीमा घरी गेल्यावर आईला हे सगळं सांगते. आई पण म्हणते, अगं रीमा, 15 वर्षाचं अंतर तुम्हा दोघांत खूप होतंय. मला काही हे योग्य वाटत नाही. रीमा बोलते, आई मी विचार करून तुला संध्याकाळी सांगते. रीमा खूप विचार करते आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेते. रीमा 3 दिवसांनी राजेशच्या फोनवर कॉल करून सांगते की मी लग्नाला तयार आहे. तुम्ही घरी येऊन आईबाबांशी बोला. लग्नाच्या तारखेबद्दल राजेश पण खुश होतो आणि बोलतो, मी परवा माझ्या ताईला आणि भाऊजींना घेऊन लग्नाची बोलणी करायला येतो. राजेशच्या बहीण भाऊजींबरोबर रीमाच्या घरी येतो. लग्नाची बोलणी होती. राजेश बोलतो, मला वाटतंय की आपण लग्न थाटामाटात न करता सरळ कोर्टात करावं. त्याने उगाचच तुम्हाला पण असं मनातून वाटणार नाही की आमची परिस्थिती नव्हती तरी मी तुम्हाला लग्न थाटात करायचं आहे असं बोलून त्यांना टाकलं. खरोखर मलाही जास्त तामझाम करायचा नाही आहे. आपण लग्न कोर्टात करू आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पूजेला सर्व नातेवाईकांना आमंत्रण देऊ. सर्वांना हा निर्णय पटतो आणि 8 दिवसांनी राजेश आणि रीमाचं लग्न होतं. रीमाचा नव्या घरी गृहप्रवेश होतो. रीमाला घर बघून खूप छान वाटतं. 2 BHKचा फ्लॅट असतो. रीमा खूप खुश होते घर बघून. राजेश लगेचच रीमाला बोलतो, बाईसाहेब, मी घर माझ्या पद्धतीने लावलं आहे. आता तुम्हाला आवडेल तसं सरळ नीट जागेवर लावून घ्या. राजेशचं वाक्य आहे, कुंडली मनोमन आनंदी होते. पूजेला राजेशचे मित्रमंडळ येतात. त्याच्या बहिणीचे सासू-सासरे पण येतात. बहीण अजून 1 दिवस राहून आपल्या सासरी जाते. मग सुरू होतो रीमा आणि राजेशचा सुखी संसार. राजेश 2 दिवसांनी रीमाला मॉलमध्ये घेऊन जातो आणि बोलतो, तुला काय आपल्या घरासाठी काय हवं असेल किंवा किचनमधलं काही सामान हवं असेल तर बिंदास्त घे. रीमा तो मॉल बघून हरकून जाते. ती तिच्या गावाबाहेर पण कधीच जास्त गेलेली नसते. रीमा घाबरत थोडं सामान घेते आणि लगेचच राजेशला निघूया बोलते. 8 दिवसांनी राजेश रीमाचा एक कॉलेजला ॲडमिशन करून देतो आणि बोलतो, तुला मी रोज कॉलेजला सोडत जाईल. रीमा बोलते, अहो मला इथलं काहीच माहीत नाही, मी कसं मॅनेज करणार. राजेश बोलतो, मी आहे ना, मी सांगेन तुला सगळं, जमेल का तुला हळूहळू. रीमा कॉलेजला जाऊ लागते. राजेश रीमाला 1 महिन्यांनी तिच्या माहेरी घेऊन जातो आणि तिच्या वडिलांना सांगतो की मी तुमचं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नाव नोंदवलं आहे. तुम्हाला सुधारायचं आहे. आता 3 महिन्यांनी तिकडून छान सुधारून यायचं आहे आणि बोलतो की आई, तुम्ही पण आता इथे एवढ्याशा खोलीत राहायचं नाही. मी तुम्हा सर्वांसाठी शहरात एक घर बघितलं आहे, तिथे राहायचं. रीमाची आई बोलते, अहो जावई बापू, नको, एवढं सगळं जागा बदलली की मुलींची शाळा पण बदलावी लागेल. राजेश बोलतो, ते पण मी करतो ॲडमिशनचं. रीमाची आई बोलते, माझी सगळी घरकाम इथे आहेत. तर राजेश बोलतो, अहो 3 महिन्यांचा तर प्रश्न आहे. बाबा एकदा नीट होऊन आले की ते त्यांची रिक्षा चालवतील रोज, मग सगळंच व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला या तुमच्या मुलाची मदत का नको वाटते. मी तुमचा मुलगा झालोय आता. मुली पण बोलतात, आई भाऊजींचं ऐक ना, आपण छान चांगल्या ठिकाणी राहायला जाऊया ना. मग हो नाही करत रीमाची आई पण तयार होते आणि मग रीमाच्या घरचे राजेशने सांगितलेल्या ठिकाणी शिफ्ट होतात. रीमा आणि राजेशचं पण छान संसार करत असतात. रीमा पण शिकत असते. रीमाच्या सगळ्या बहिणींचं पण राजेश चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देतो. रीमाचे वडील 3 महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहून येतात. दारू पूर्णपणे सोडलेली असते. त्यांना 15 दिवसांनी ते आपली रिक्षा चालवायला लागतात. रीमाच्या घरची परिस्थिती सुधारतीये. माझ्या घरच्यांना तर राजेश आपल्या सर्वांच्या आयुष्यात देवच बनून आला आहे असं वाटत असतं. रीमाच्या बहिणी पण हळूहळू मोठ्या होत असतात, शिकत असतात. कालांतराने रीमा डॉक्टर होते. राजेश त्याचा शब्द खरा करतो. रीमाला डॉक्टर करतो. जवळच्या एरियामध्ये एक छोटासा दवाखाना टाकून देतो.
लग्नाला 7 वर्ष होत आलेले असतात तरी रिमाला राजेश बोलतो, आता आपण मुलाचा विचार करूयात का? राजेश पण हो बोलतो. सर्वच अगदी सुखात छान चाललेलं असतं. 1 वर्षाने रीमा गरोदर राहते. राजेश पण खूप खुश होतो. रीमा 9 महिन्यांनी एका गोंडस मुलाला जन्म देते. सगळेच खूप आनंदी असतात. मुलाचं नाव जयेश ठेवण्यात येतं. सगळ्या मावश्या, आजी आजोबा बाळाचे खूप लाड करत असतात. जयेश हळूहळू मोठा होत असतो. आता 5वीला असतो. कालांतराने रीमाच्या 2 बहिणी चांगल्या नोकरीला लागतात. राजेश वकील असल्यामुळे त्याच्या बऱ्याच ओळखी असतात. त्या ओळखीतूनच रीमाच्या 2 बहिणींना नोकरीला लावतो. पण म्हणतात ना, सगळं छान चाललेलं असलं की विपरीत घडतं. तसं राजेशचा एक दिवशी मोठा ॲक्सिडेंट होतो. एका मोठ्या टेम्पोने त्याच्या गाडीला धडक दिलेली असते. घरी फोन आल्यावर रीमाच्या हालत खूपच वाईट होते. रीमा पटकन हॉस्पिटलला जाते. राजेशची अवस्था पाहून वाईट वाटते. रीमा डॉक्टरला भेटते. डॉक्टर बोलतात की आम्ही आमच्या परीने पेशंटचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. राजेशच्या मेंदूला खूप मार लागलेला असतो. रीमा डॉक्टर असल्यामुळे ती मोठ्या डॉक्टरांना पण बोलावून ट्रीटमेंट देते. पण ऑपरेशन चालू असताना राजेश कोमात जातो आणि कंडिशन अजूनच क्रिटिकल होते. डॉक्टर शर्तीने प्रयत्न करत असतात पण काहीच उपयोग होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेशची प्राणज्योत मालवते. रीमाच्या घरचे रीमा सगळेच खूप शॉकमध्ये जातात. रीमाच्या बहिणी, आई वडील तर रडून रडून डॉक्टरला बोलत असतात की आमच्या देवाला वाचवा, आमच्या सगळ्यांचा देव आहे तो. रीमासारखी बेशुद्ध होत असते. घरी प्रेत आणण्यात येतं. जयेश पण खूप रडत असतो. बाबा उठा ना असं सारखं राजेशला बिलगून व रडत असतो. राजेशचं जितेशवर खूप जीव असतो. तो रीमाला म्हणत असतो, आपण जयेशला पण घरात तुझ्यासारखं डॉक्टरच करूया. हळूहळू दिवस जात असतात. रीमाने तिचा दवाखाना बंदच ठेवलेला असतो. एके दिवशी तिला राजेश बरोबर घालवलेले दिवस आठवत असतात. घरातील असा अर्थ तो आहे असं जाणवत असते. त्याचं कपाटातील कपडे बघून तिला सारखं रडायला येत असे. एक बहीण सोबत म्हणून 12 दिवस राहायला आली होती. पण तिची पण नोकरी रीमाच्या इथून लांब पडत असल्यामुळे ती पण गेली. आता रीमाला घर खायला उठत असे. पण जयेशकडे बघून तिला सारखं येणारा हुंदका आवरत असे. रीमा सारखी मनातल्या मनात बोलत असे की मी स्वप्नात पण घरच्या घरी परिस्थितीमुळे माझं स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हतं. ते माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न राजेशने पूर्ण केलं. माझ्या माहेरची परिस्थिती जी कधीच वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे सुधारली नसती, ती राजेशने 3 महिन्यात सुधारली. माझ्या या 5 बहिणींना राजेश चांगलं शिकवलं, त्यांचं चांगलं झालं. राजेश खरोखरच आमच्या सर्वांच्या आयुष्यात देवाने पाठवलेला देवदूत होता. आमच्यासाठी 1 महिन्याने रीमा दवाखान्यामध्ये जायला पुन्हा सुरुवात करते आणि हळूहळू या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. कालांतराने रीमा आपल्या एका बहिणीचे लग्न करून देते. एकच 3 नंबरची बहीण लव्ह मॅरेज करते. पण तिने पण सांगितल्यावर त्या मुलाची घरची परिस्थिती चांगली होती म्हणून रीमा त्यांचं पण लग्न करून देते. 5वी बहिणींची लग्न होतात. मग आई वडील एकटेच घरी उरतात. म्हणून मग रीमा त्यांना उतार वयात आपला आधार म्हणून मग कायमची आपल्याच घरी राहायला घेऊन येते. जयेश अभ्यासात खूप हुशार असतो. रीमाने कायमच त्याला माणसांना कसं जपावं, गर्व नसावा, परिस्थितीचा गरिबांबद्दल माया असावी असे शिकवलेलं असतं. रीमाने त्याला सांगितलेलं असतं की कसं त्यांच्या बाबांनी तिच्या घरच्यांना मदत केली, त्यांच्या मावशींना पण कसं शिकवलं. जयेश पण अगदी सुसंस्कार मुलगा असतो. तो पण MBBSला असतो. तेव्हा रीमा त्याला बोलते, जयेश, मला तू डॉक्टर झाल्यावर तुझ्या बाबांच्या नावाने एक गोरगरिबांसाठी सगळ्या सुखसोयी असलेलं हॉस्पिटल काढायचं आहे. जयेश पण बोलतो, आई छान कल्पना आहे, आपण राजेश हॉस्पिटल या नावाने आपण हॉस्पिटल काढू. राजेश कालांतराने डॉक्टर होतो. रीमा राजेशच्या नावाने हॉस्पिटल काढते. राजेश हॉस्पिटल असं नाव देण्यात येतं. जयेश पण अगदी त्याच्या बाबांसारखा सुस्वभावी असतो. हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशी रीमाचे सारखे डोळे भरून येत असतात. तिला राजेशची खूप आठवण येत असते.
आज राजेश ही प्रगती बघायला हवा होता असं तिला सारखं वाटत होतं. 2 वर्षांनी जयेशचं लग्न होतं. त्याची बायको पण डॉक्टरच असते. हॉस्पिटल छान चाललं असतं. सगळंच अगदी सुकर होतं. 3 वर्षांनी जयेशला 2 जुळी मुलं होतात, मुलगा मुलगी. देवांश, साक्षी अशी मुलांची नावं ठेवण्यात येतात. मग रीमा ठरवते की आता मी निवृत्त होते. मी जयेशला सांगते की तू आणि सुनबाई मिळून हॉस्पिटल सांभाळा. मी आता माझ्या नातवंडांबरोबर वेळ घालवते. अरे मी उरलेलं आयुष्य देवांश, साक्षीच्या बाललीला पाहण्यात व्यतीत करते आणि रीमा दिवसभर नातवंडांना सांभाळते. तिचं नातवंडांसोबत कसा टाईम जातो हे तिला कळतच नाही आणि ती हॉस्पिटलची सगळी जबाबदारी ती आता मुलावर आणि सुनेवर टाकते आणि त्यांना सांगते की आताही तुम्ही सगळी जबाबदारी सांभाळा, मी रिटायरमेंट घेणार आहे. त्यांची मुलं सुद्धा त्यांना खूप छान सांभाळतात. धन्यवाद.